अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आपणास कळालं असेलच किंवा थंबवरून तुम्हाला कळालं असेलच की आजचा व्हिडिओचा विषय काय आहे. तर मंडळींनो, आपणास माहिती असेलच की आता लवकरच आपला श्रावण महिना, जो अत्यंत पवित्र महिना, महादेवांना, महादेव शंकरांना समर्पित असा महिना हा सुरू होणार आहे. तर आता यंदा श्रावण 2026 कधीपासून सुरू होतो आहे, कधी संपणार आहे, यंदा श्रावण सोमवार किती आले आहेत, 4 की 5 आले आहेत, आणि प्रत्येक श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ असणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. सोबतच श्रावण महिन्यामध्ये कुठले कुठले सण वार आले आहेत त्याबद्दल देखील तुम्हाला संपूर्ण माहिती आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे तर आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. आज 2 ऑगस्ट संकष्ट चतुर्थी तिथी आहे, आणि आपल्याला माहिती असेल की आता लवकरच येत्या 12 ऑगस्टला, 11 आणि 12 ऑगस्टला आपली अमावास्या तिथी आली आहे, आषाढ महिन्यातली, ज्याला आषाढी अमावास्या देखील म्हणतात. तर त्यानंतर आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, जो अत्यंत महत्वाचा आणि पवित्र असा महिना आहे, जो भगवान शंकरांना समर्पित असतो. आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण महादेवांच्या विविध अशा अतिउच्च कोटीच्या सर्वात प्रभावी अशा सेवा आपण करत असतो. महादेवांचं दर्शन घेणे असेल, रुद्राभिषेक करणे असेल, किंवा त्यांना विविध प्रकारचे शिवामूठ अर्पण करणे असेल, आणि त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये जे प्रभावी सणवार येतात ते सुद्धा साजरे करणे असेल, या संपूर्ण गोष्टी आपण श्रावण महिन्यात करत असतो. आता जे कोणी शिवभक्त आहे त्यांच्यासाठी तर अतिशय पवित्र असा महिना आहे. आणि मी खरंच सांगेल, खूप जण असे आहेत जे म्हणजे भगवान शंकरांना इतर वेळेस तेवढी जास्त पूजा करत नसतील, पण श्रावण महिना लागला की बरोबर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवारचा उपवास धरतात, व्रत करतात. कोणी कोणी तर एक म्हणतात ना, किंवा एक टाइमच मीठ खाऊन उपवास करतात, कोणी कोणी एक टाइम जेवण करून उपवास करतं. असे पण भरपूर जण आहेत जे संपूर्ण श्रावण महिना उपवास धरतात, फक्त एक टाइमच जेवण करतात. असे पण खूप जण आहेत संपूर्ण श्रावण महिना व्रत करणारे. कारण की आपणास माहिती आहे की बा, श्रावण महिना सुरू झाला की आपले व्रत वैकल्य उपवासच आपले खूप सारे घडत असतात. त्याच्यामुळे काय करतात काही लोक की बा, चला आता जास्तीत जास्त श्रावण महिन्यामध्ये उपवासच आपले असणार आहे. आता नागपंचमीचा भावाचा उपवास असतो, त्यानंतर इतर भरपूर उपवास येतात. त्यामुळेच मग खूप जण श्रावण महिन्याचा तो संपूर्ण महिना उपवास करतात, एक टाइमच जेवण करतात. आणि कोणी कोणी जे आहेत जे भरपूर प्रमाणामध्ये श्रावण सोमवार, जो अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो आपल्या श्रावण महिन्यातला, त्या दिवशी व्रत करून, उपवास करून महादेवांचं दर्शन असेल, रुद्राभिषेक करणे असेल, ह्या सर्व गोष्टी करत असतात. आता सर्वप्रथम आपली आता सांगू इच्छिते की श्रावण महिना कधी सुरू होतो आहे. तर श्रावण महिना आपला 2026 या वर्षी आपला श्रावण महिना हा 13 ऑगस्टला सुरू होणार आहे. म्हणजे आणि किती शुभ योग आहे बघा, की श्रावण सोमवार ज्या दिवशी सुरू होत आहे, श्रावण महिना ज्या दिवशी सुरुवात होते आहे त्या दिवशी देखील गुरुवार आहे. तुम्ही बघा, एकदा नोटीस करा, या वर्षी 2026 हे वर्ष सुरू झाल्यापासून आपलं 2026 हे इंग्रजी नवीन वर्ष सुद्धा आपलं गुरुवारीच सुरू झालं होतं. त्यानंतर मला वाटतं गुढीपाडवा सुद्धा त्या दरम्यानच, गुरुवारच्या दरम्यानच काहीतरी आला होता असं मला वाटतंय. भरपूर अशा गोष्टी आहेत, भरपूर असे प्रभावित तिथी आहेत त्या बरोबर गुरुवारीच आलेल्या आहेत. आणि बघा, अत्यंत योग असं किती छान आहे की बा, गुरुवारीच आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे, जो आपल्या गुरूंचा वार आहे. 13 ऑगस्टला गुरुवार आहे. या दिवशीपासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. 13 ऑगस्ट ते आपल्या बरोबर 10 सप्टेंबर पर्यंत, कारण की 11 सप्टेंबरला अमावास्या तिथी आहे, त्यामुळे आपल्याला 10 सप्टेंबर पर्यंत, 10 सप्टेंबरला पोळा देखील आहे, दर्शपिठोरी अमावास्या. तर आपला 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत श्रावण महिना असणार आहे, हे तुम्हाला सुरुवातीला सांगते. आता यंदा श्रावण सोमवार जे आहे ते किती आले आहे ते तुम्हाला सांगते. तर यंदा श्रावण सोमवार हे, आता खूप काही काही वर्षी कसं असतं का, अचानकपणे एखादं वर्ष असं असतं की त्या वर्षी 5 श्रावण सोमवार येतात, ते खूप छान योग मानला जातो. पण भरपूर वेळेस बघायला गेलं तर 4 श्रावण सोमवार येत असतात. तर यंदा 2026 मध्ये सुद्धा आपले श्रावण सोमवार जे 4च आलेले आहेत. आता कधी कधी आले आहेत, आता अजून एक दुसरा खूप छान प्रभावी योग म्हणायला हरकत नाही की आपल्या 13 ऑगस्टला जो श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे गुरुवारी, त्याच्यानंतर जो पहिला श्रावण सोमवार येणार आहे, त्याच दिवशी पहिल्या श्रावण सोमवारी आपली नागपंचमी देखील आलेली आहे. त्यामुळे नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार हा एकत्रितच घडणार आहे आपल्या सगळ्या महिलांसाठी, सगळ्यांसाठी. त्यामुळे 13 ऑगस्ट नंतर 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार असणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार असणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार असणार आहे. आणि चौथा श्रावण सोमवार जो आहे तो आपला 7 ऑगस्टला असणार आहे. तर अशा प्रकारे आपले हे
4 श्रावण सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावण सोमवार तर खरं सांगते नागपंचमी त्याची असणार आहे आणि आपली श्रावण सोमवार देखील असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की बा श्रावण सोमवार म्हटलं तर या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली, तर भगवान शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करणे, साधा अभिषेक करणे असेल पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने, ते तर आपण करतोच. पण या दिवशी शिवामूठ अर्पण करण्याला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाला आवर्जून श्रावण सोमवार आला किंवा श्रावण महिना आला की सगळ्यात पहिली गोष्ट बघतात किंवा प्रत्येक श्रावण सोमवारी कुठली कुठली शिवामूठ आहे. त्यामुळे श्रावण महिना सुरू झाला की अगोदरच त्या शिवामूठ घरी आणून ठेवत असतात, जेणेकरून आपला नंतर धावपळ होऊ नये किंवा एखादा सोमवार असं होईल की बा अरे शिवामूठ अर्पण करायला ते धान्यच नाही आहे, तर असं होऊ नये यासाठी अगोदरच तुम्ही त्या शिवामूठ ज्या ज्या असणार आहेत प्रत्येक श्रावण सोमवारी म्हणजे 4 श्रावण सोमवारी त्या अगोदरच आणून घ्या. आता पहिला 17 ऑगस्टला जो पहिला श्रावण सोमवार आहे, ज्या दिवशी नागपंचमी आहे, त्या दिवशी पहिली शिवामूठ जी आहे ती आपली आहे तांदूळ शिवामूठ असणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्टला दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्या शिवामूठ असणार आहे तीळ. आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, तिसऱ्या श्रावण सोमवारी सुद्धा संकष्ट चतुर्थी आलेली आहे श्रावण महिन्यातली. त्यामुळे आपला अजून एक प्रभावी योग आहे. 13 ऑगस्टला गुरुवारी श्रावण महिना सुरू होतो आहे. हा खूप छान योग आहे, मला सुद्धा आत्ताच कळालं म्हणून सांगते आहे. खूप छान योग आहे. पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी असणार आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी संकष्ट चतुर्थी आहे. त्यामुळे गणपती बाप्पा आणि भगवान शंकरांची आराधना आपल्याला एकत्र करायला मिळणार आहे. आपणास माहिती की भगवान शंकरांचे पुत्र गणपती बाप्पाच आहेत, त्याच्यामुळे गणेश आहेत, त्याच्यामुळे त्या दोघांची आराधना आपल्याला एकत्र करायला मिळणार आहे. आणि चौथ्या श्रावण सोमवारी आपली जी असणार आहे ती अजा एकादशी आलेली आहे. त्याच्यामुळे चौथ्या 7 सप्टेंबरच्या आपल्या शेवटच्या श्रावण सोमवारी अजा एकादशी आलेली आहे. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची आणि आपल्याला महादेव शंकरांची आपल्याला आराधना करायला मिळणार आहे. त्यामुळे चौथ्या श्रावण सोमवारी 7 सप्टेंबरला शिवामूठ ही जवस असणार आहे. पहिले शिवामूठ तुम्हाला परत एकदा सांगते, पहिली शिवामूठ जी आहे ती आपली पहिली शिवामूठ जी असणार आहे ती म्हणजे आपली तांदूळ, दुसरी आहे ती आपली तीळ, तिसरं आहे आपलं ते म्हणजे मूग आणि त्यानंतर 7 सप्टेंबरला शेवटचे श्रावण सोमवारी असणार आहे जवस. तर अशा प्रकारे हे 4ही श्रावण सोमवार मी खरं सांगते यंदा 2026 मध्ये खूप प्रभावी तिथी छान छान अशा योगावर आलेले आहेत. खूप दुर्मिळ योग एकत्र जुळून आले आहेत. त्याच्यामुळे मला तर खरं सांगते यंदा श्रावण महिना जो आहे तो खूप छान जाणार आहे, कारण की एका दिवशी 2 प्रभावी तिथी असणार आहे. त्यामुळे आपल्याला भरभरून सेवा या श्रावण महिन्यात करायच्या आहेत. त्याच्यामुळे खरंच सांगते या श्रावण महिनाभर संपूर्ण महिनाभर आपल्याला महादेवांच्या असेल, गणपती बाप्पांच्या असेल, सोबत आपल्याला महाविष्णूच्या सेवा तर आपला म्हणजे श्रीहरी विष्णूच्या सेवा तर आपल्याला चालूच ठेवायच्या आहेत, कारण की चातुर्मास देखील आपला चालू आहे, त्या श्रावण महिना देखील असणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं की या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये म्हणजे संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या भरभरून सेवा करायच्या आहेत. कमीत कमी एक माळ का होईना किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे का असेना किंवा विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम असेल, गीतेची 18 नावं असेल, भगवद्गीतेचा एखादा अध्याय रोज वाचणे असेल किंवा संक्षिप्त भागवत असेल, याचं तुम्ही नक्कीच या चातुर्मासामध्ये भरभरून पारायण करावं. त्याचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे आता लवकरच येणाऱ्या 13 ऑगस्ट पासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. त्यामुळे नक्कीच तयारीला लागा की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत, कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि लवकरच आपला व्हिडिओ येईल तो म्हणजेच किंवा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या अतिउच्च कोटीच्या कुठल्या सेवा कराव्या. सोबत खूप ताईंची डिमांड आहे किंवा प्रश्न आहे की ताई आम्हाला शिवलीलामृत पोथीचं आम्हाला पारायण करायचं, तर त्याबद्दल देखील माहिती द्या. तर हो, टप्प्याटप्प्याने सगळे आपले व्हिडिओ येतील, फक्त थोडासा धीर धरा. सगळेच व्हिडिओ करणार आहे, सर्व सेवा दाखवणार आहे आणि सांगणार सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा सेवा करणार आहे, तुम्ही सुद्धा सेवा करा आणि नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये भरभरून महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेलच आणि तरी सुद्धा काही प्रश्न आणि शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. 100% मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ तेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.